राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणीच जे बाजूचं जे चौतरा होता तो चौतरा अशा पद्धतीने काल त्याचे चिरे होते ते बाहेर आलेले होते। त्याच्यानंतर काही ठिकाणी ही जी गॅप आहे ती अशा पद्धतीने गॅप तयार झालेली होती। हा जो पुतळा आहे तो प्रसिद्ध पुतळा तज्ञ आहेत राम सुतार यांनी केलेले आहे। त्यांचे जे इथले तज्ञ ज्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम झालं ते त्रिविक्रम आहेत। मला सांगा हे काम झालं कशा पद्धतीने काम झालं आणि पुतळ्याला काही धोका पोहोचू शकतो का? नाही साहेब, स्ट्रक्चरली स्टेबल आहे। आम्ही आता पाहणी केली आहे, स्ट्रक्चरला काही तसं नुकसान झालं नाही। हा जो भाग आहे तो सुशोभीकरणाचा आहे आणि त्याच्याबद्दल बांधकाम विभागच बोललं जास्त बरं, आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। स्ट्रक्चर स्टेबल आहे। पण मला सांगा इथे जी लादी बसवण्यात आलेली आहे त्या लादीला कुठेतरी एक गॅप तयार झाला आहे, तो कशामुळे गॅप तयार झाला आहे? तो डिफरेन्शियल सेटलिंग म्हणतो, खालची माती थोडी पाणी गेल्यामुळे जरा बसली आहे, पण तो मेन स्ट्रक्चरचा भाग नाही आहे। तुम्ही नेमकं तुमचं नाव काय आणि तुम्ही काय इथलं काय कामकाज केलेलं होतं? माझं नाव त्रिविक्रम प्रभुगंकर आणि जो RCC भाग किंवा सिव्हिल पार्ट तो पूर्ण जबाबदारी आम्ही घेतली होती। नितीन पण होते बरोबर, म्हणजे नितीन पूर्ण सुपरविजन करत होते, फुल टाईम होते। आणि काल बातमी मिळाल्यानंतर आम्ही इथे आलो, आम्ही पाहणी केली, आमच्यामध्ये स्ट्रक्चरली काही प्रॉब्लेम नाही। नक्कीच तुम्ही काय सांगाल, हे सुशोभीकरण आहे त्याला कुठेतरी तडे गेलेत म्हणतात, मेन स्ट्रक्चरला काय धोका? मेन स्ट्रक्चरला अजिबात काय हे नाही आणि मेन स्ट्रक्चर जसं सुतार सरांनी जशी गॅरंटी दिली आहे, सर जसं म्हणतात तसंच आहे। कुठल्याच पार्ट्सला म्हणजे RCCला कुठेच धक्का गेला नाही आहे। फक्त हा जो इकडचा सुशोभीकरणाचा पार्ट आहे ना, तो एवढा पावसाच्या ह्याच्यामध्ये तो आपल्याला पहिल्या ह्याच्यात अंदाज आला की ते थोडी माती थोडी हे झालेली आहे, तो पण ती सुद्धा एवढी नाही आहे, ते सुद्धा आपण व्यवस्थित आता ते करून घेऊ सगळं। नक्कीच हा पुतळा आहे तो 100 वर्ष टिकेल अशा पद्धतीने दावा केला जातो। हे सुतार सरांनी जो दावा केला तो 100% सत्य आहे आणि त्याच पद्धतीने काम झालेलं आहे। आज पाहणी करायला अधिकारी येणार आहेत, नेमकी कशा पद्धतीने म्हणजे सुशोभीकरणाची काय पाहणी केली जाणार, त्याच्यानंतर काय निर्णय घेतले जाणार तेच आता त्यांचं ते काय डिसिजन असेल की ह्याच्यामध्ये आपण अजून किती RCC किंवा PCC करून व्यवस्थित करू, म्हणजे जेणेकरून असा पावसामुळे तो विषय होणार नाही पुढे आणि त्याची दखल घेतली जाईल चांगल्या पद्धतीने। अगदी शेवटचा प्रश्न, हे सुशोभीकरण आहे त्याला आणखी काही अशा पद्धतीचा धोका पोहोचू शकतो का? कारण इथले स्थानिक सांगतात की त्याला जे व्यवस्थित त्याचं हे करण्यात आलं पाहिजे होतं ते तशा पद्धतीने त्याला माती बसलेली नाही आहे ती। हो, ते मातीचाच थोडा पार्ट आहे इकडे थोडा, तो आपण आता जसे आता साहेब येतील PWDचे ते डिसिजन घेतील तसं आपण PCC त्यांच्या याच्याप्रमाणे आपण करून घेऊ ते सगळं। नक्कीच तर आपण पाहताय राम सुतार यांचे जे आर्किटेक्ट होते त्यांनी आता ह्या भागाची पाहणी केली आणि त्यांचं म्हणणं आहे की इथलं सुशोभीकरण आहे त्याच्याच कुठेतरी भागाला धोका पोहोचलेला आहे। कुठेही इथला जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याला कुठलाही धोका पोहोचणार नाही अशा पद्धतीचा दावासुद्धा त्यांनी केलेला आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।